हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली तशी आपल्या अनुक्रमाप्रमाणे 73वी गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. वृंदावनमधला मदन मोहन ठोर हा जो भाग आहे त्याच्या संदर्भात असलेले 2 संत त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या वेळेला ऐकणार आहोत. त्यापैकी एक आहेत श्री गौरांगदास बाबाजी. हे गौरांगदास बाबाजी हे मदन मोहन ठोर येथे सनातन गोस्वामींच्या समाधीच्या जवळ राहत असत. ते इतके वृद्ध झालेले होते की समाधीच्या जवळ असलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढायला आणि उतरायला, म्हणजे चढायच्या असो किंवा उतरायच्या असो, दोन्ही वेळेला त्यांना जवळपास अर्धा तास लागत असे. तरी सुद्धा ते अगदी रोज मधुकरीला जात आणि श्री प्रबोधानंद सरस्वती पाद यांच्या समाधीवरती त्या मधुकरीचा नैवेद्य दाखवून मग ते प्रसाद म्हणून ते ग्रहण करत असत. ते अत्यंत विरक्त होते आणि पैशाला स्पर्श करीत नसत. यांची आपण गोष्ट आज एक विशेष घटना ऐकणार आहोत, जी त्यांच्या पूर्ण अंगात भिनलेल्या विरक्तीचं दर्शन करते. एक दिवस श्री गौरांगदास बाबाजींना अजिबात रात्रभर झोप आली नाही. आपल्या खाटेवरती पडून ते रात्रभर कूस बदलत राहिले. सकाळ झाल्यावरती जवळपासच्या वैष्णवांना जाऊन त्यांनी सांगितलं, कारण बाबा वृद्ध झाले होते ना, ते करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की हे बघा, माझ्या खाटेमध्ये ना बहुतेक ढेकूण झालेले आहेत, त्यामुळं ते मला रात्रभर चावत होतं काहीतरी, मला रात्रभर झोप लागली नाही. तेव्हा 2 तरुण वैष्णव त्यांच्या कुटीजवळ आले आणि त्यांची कॉट, म्हणजे त्यांचा जो पलंग, त्याच्यावरची गादी, हे सगळं त्यांनी उलटं-पुलटं करून बघितलं. तर त्याच्याखाली रुपये निघाले. त्यांनी ते रुपये काढून बाबांना दाखवले. आता आपल्या गादीखालनं रुपये निघाले म्हणल्याबरोबर बाबा एकदम आश्चर्यचकितच झाले आणि जसं काही एखादा साप विंचू पाहतायत तसं त्याच्याकडे बघत म्हणाले, "आहा, तरीच मी म्हणत होतो की नाही, की माझ्या बिछाण्याच्या खाली काहीतरी आहे, ज्यांनी मला रात्रभर झोपू दिलेलं नाही. हे रुपये, आणि ते सुद्धा त्या विषयी राजाचे, जो काल माझ्या दर्शनाला आलेला होता. त्याचे जर रुपये माझ्या बिछाण्याच्या खाली असतील, तर ते कसं काय बरं मला झोपू देतील? या साप आणि विंचूचं जे विष असतं, ते त्यांनी आपल्याला चावा घेतल्यानंतर चढतं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांचा आपल्या अंगाला प्रत्यक्ष स्पर्श व्हावा लागतो. पण ह्या रुपया परशाचं मात्र त्यांनी न चावता, त्यांचा आपल्या अंगाला स्पर्शही न होता विष चढतं पहा, असं त्रास देतं ते. आता हे पटकन सगळे पैसे-बिसे घेऊन जा आणि मदन मोहनला काहीतरी प्रसाद नैवेद्य दाखवा आणि मग ते वैष्णवांमध्ये वाटून द्या. अशा प्रकारे बाबा अतिशय विरक्त होते आणि त्या दिवशी, आदल्या दिवशी झालं होतं असं, की एक राजा त्यांच्या भेटीला आलेला होता आणि त्याला असं वाटत होतं, की ह्यांनी काहीतरी आपल्याकडनं घ्यावं. बरं, आपल्याकडनं काही घ्यायचं स्वतःसाठी नसेल, तर निदान आपल्याकडनं घेऊन त्यांनी ते वैष्णवांना किंवा ह्यांना तरी वाटून द्यावं, पण काहीतरी आपल्याकडनं त्यांनी घ्यावं. म्हणून त्यांनी हे काही बाबा घेत नाहीत म्हटल्यावरती बाबांचं लक्ष नाही असं बघून त्यांच्या बिछाण्याखाली हळूच रुपये ठेवले होते. त्याचा उद्देश एवढाच होता, की बाबांना जेव्हा कळेल तेव्हा ते त्याच्यापासून काहीतरी वैष्णवांची सेवा करतील, की जी आपल्यातर्फे केली गेली बाबांच्या हस्ते, असं होईल. म्हणजे तसा राजाचा उद्देश वाईट नव्हता. राजा सेवाभावी होता, पण संसारी होता, विषयी होता, राजा होता ना. आणि ते या लोकांना चालत नाही, ह्याची इतकी कल्पना ह्या राजे लोकांना येत नाही. हे बाबा इतके विरक्त होते, की एकदा त्यांनी, म्हणजे जेव्हा त्यांचा स्वतःचा देहांताचा समय जवळ आला, तेव्हा त्यांनी मदन मोहनच्या मंदिरातल्या एका मुख्य कामगाराला बोलावलं आणि त्याला सांगितलं, की माझ्या झोपडीमध्ये जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता घेऊन जावा. तेव्हा कामदार हसून म्हणाला, की "बाबा, आपण इतके विरक्त आहात,
की आपल्या कुटीमध्ये असं काहीही नाहीये, की जे आम्हा संसारी लोकांच्या कामाला येईल. हेच ऐकल्यावरती बाबा आणखीनच निश्चिंत झाले. मग थोड्या वेळाने तिथे असलेल्या सनातन दास बाबाजींना म्हणाले, की "अरे सनातन, बघ, बघ, दिसत नाहीये का तुला? हे बघ महाप्रभू आलेत, त्यांना आसन दे बसायला." आणि त्याच क्षणी कुटियामध्ये तिथं जे लोक होते, त्या सगळ्या लोकांना असं दिसलं, की संपूर्ण कुटी एका दिव्य अशा प्रकाशाने आलोकित झालेली आहे आणि तो प्रकाश तिथे थोडा वेळ राहिला. सगळ्यांनी अगदी जागृत अवस्थेमध्ये उघड्या डोळ्यांनी म्हणजे जे तिथं होते त्या सर्वांना तो प्रकाश दिसला आणि त्याच्यानंतर जेव्हा तो प्रकाश तिथून विलीन झाला, त्याबरोबर बाबांची जीवन यात्रा सुद्धा संपली. म्हणजे बाबांचे प्राण सुद्धा त्या अलौकिक प्रकाशामध्ये एकरूप होऊन आपल्या परमेश्वराच्या धामाला निघून गेलेले होते. दुसरी जी गोष्ट आहे, ती आणखीनच एक वेगळ्या प्रकारची आहे. ह्या मदन मोहन ठोर येथे आपल्याला माहित आहे, की नित्यानंद दास बाबाजी हे तिथले प्रसिद्ध संत मदन मोहन ठोरचे. तर त्यांच्याकडून श्री कृष्णप्रसाद दास नावाच्या एका तरुणाने अनुग्रह घेतला. हा तरुण अतिशय म्हणजे साधा होता आणि असं बुद्धीच्या दृष्टीने अतिशय कमी होता आणि ते ह्या नित्यानंद दास बाबाजींना माहिती होतं. कृष्णदास बाबाजींनी वेश ग्रहण केल्यानंतर आपल्या गुरूंना म्हणजे नित्यानंद दास बाबाजींना विचारलं, की "कृपा करून मला उपदेश करा, की आता मला काय केलं पाहिजे?" तेव्हा नित्यानंद बाबा म्हणाले, "हे बघ बाबा, तू तर इतका बुद्धू आहेस, की तुला काही शास्त्रपाठ, ग्रंथ आलोचन, रसविचार वगैरे हे सगळं काही तुझ्या कुवतीतलं नाहीये. त्यामुळं तुझा मार्ग हा आहे, की तू महत् सेवा कर. महत् सेवा म्हणजे अत्यंत महान अशा एका संताची त्याला परमेश्वर मानून सेवा करणे. तर तू असं करू शकशील का?" तेव्हा गुरुवाक्य ऐकल्यावरती कृष्णप्रसाद दासने अत्यंत विनयाने सांगितलं, की "प्रभू, कृपा करून तुम्ही मला आदेश द्या, आज्ञा द्या, की मी कुठे राहू आणि कुणाची सेवा करू, की मी ज्याने कृतार्थ होऊ शकीन." अशा प्रकारे हा कृष्णदास हा अतिशय सेवाभावी आणि सरळ वृत्तीचा माणूस होता. त्याचा परमेश्वरावर, सद्गुरूंवर इतका विश्वास होता, की त्यांनी बुद्धू म्हटलं तरीसुद्धा आपण बुद्धू आहोत हे त्यांनी स्वीकारच केलेलं होतं आणि सद्गुरूंनी सांगितलं, की ते केल्यावर आपलं सगळं होणार. आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही, ही त्याचा इतका दृढ विश्वास होता. सिद्ध बाबा म्हणाले, की "तू राधारमण मंदिराचे जे सेवाईत आहेत श्री गल्लूजी महाराज, त्यांची तू सेवा कर आणि नुसती तू त्यांची आयुष्यभर सेवा करत राहिलास की नाही, तरीसुद्धा तुला परमेश्वराचं दर्शन हे नक्की होईल." त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून हे कृष्णप्रसाद दासजी बाबाजी या गल्लूजी महाराजांच्याकडे गेले. गल्लूजी महाराज हे श्री राधाचरण गोस्वामी महाराज यांचे वडील होते. म्हणजे हे गल्लूजी महाराज हे संसारी गृहस्थ होते. त्यांचं चरित्र आपण पूर्वी ऐकलेलं आहे. आणि ते आपल्या सर्व परिवारासह तिथं राहत होते. ते अतिशय भजनशील आणि म्हणजे गल्लूजी महाराज म्हणजे अक्षरशः उदारतेचा आणि प्रेमाचा समुद्रच होते. कृष्णप्रसाद हे त्यांच्या चरणावरती जाऊन नतमस्तक झाले आणि त्यांना पूर्णपणे शरण गेले. गल्लूजी महाराजांनी सुद्धा त्यांना अगदी मनापासून स्वीकारलं. त्या दिवसापासून केवळ गल्लूजी महाराजांचीच नाही, तर त्यांच्या परिवारातील स्त्री, पुरुष, लहान मुलं-मुली, त्यांच्या परिवारातले दास-दासी म्हणजे नोकर कोण असतील ते, त्यांच्या परिवारामध्ये पाळले गेलेले पशु-पक्षी यांची सुद्धा सेवा अगदी तनमनाने म्हणजे खूप पूर्णपणे अर्पून अशी ह्या श्री कृष्णप्रसाद दास या बाबाजींनी केली. ते इतके सकाळपासनं सेवेमध्ये अगदी रात्रीच्या झोपायच्या वेळेपर्यंत फक्त सेवा, सेवा आणि सेवा. बाकी काहीही नाही. इतकं त्यांना
काम पडत असे तिथं, की केवळ स्वतःची दिनचर्या म्हणजे स्वतःची अंघोळ, जेवण आणि जे काही प्रातर्विधी असतात, त्याच्याशिवाय भजन किंवा दुसरं कुठलं संध्या टाईप असं काही पूजा वगैरे असं करायला त्यांना वेळच मिळत नसे. त्यामुळं ते अंघोळ झाली, की केवळ 10 वेळेला अगदी उभ्या-उभ्याच नामस्मरण करत असत. म्हणजे श्रीकृष्णाचं जे काही आपल्याला नाव दिलेलं आहे ह्यांनी, सद्गुरूंनी, त्याचं फक्त 10 वेळा तो मंत्र म्हणत असत. आणि बाकी पूर्ण परमेश्वर भावाने त्या गल्लूजी महाराजांच्या घरातल्या वस्तू असोत किंवा त्यांच्या घरातला कानाकोपरा असो किंवा त्यांच्या घरातलं कुणी माणूस असो, अभ्यागत असो किंवा कुणी पशुपक्षी असो, त्यांची सेवा ते करत असत. त्यामुळे त्यांच्याकडे कायमसाठी एक कुणीतरी लहान मूल, मुलगी किंवा हे कायम सांभाळायला असे आणि त्या लहान मुलाची सुद्धा ते अशी सेवा करत, की त्याचं मलमूत्र काढणे, त्याला म्हणजे सगळं म्हणजे जे काय पडेल ते आणि तेही अगदी ईश्वर भावाने ते सेवा करत असत. अशा प्रकारे 20 वर्षापर्यंत अत्यंत निष्ठा आणि भक्तीने त्यांनी ह्या गुरु आज्ञेचं पालन केलं आणि गल्लूजी महाराज आणि त्यांच्या परिवाराची सेवा केली. नंतर गल्लूजी महाराजांनी नित्यलीलेमध्ये प्रवेश केला म्हणजे त्यांनी देह सोडला. त्याच्यानंतर मात्र एखादा पक्षी मुक्त व्हावा पिंजऱ्यातनं, त्याप्रमाणे त्या घरातून ते बाहेर पडले. कारण आता गल्लूजींची सेवा करायला सांगितली होती. आता गल्लूजींनी शरीर सोडलेलं होतं. मग त्यांनी पुन्हा जे कोणी गोस्वामी होते, त्यांना विचारलं, की "मी आता काय करू?" मग त्या गोस्वामी लोकांच्या अनुरोधाने त्यांनी 2-3 वर्ष राधारमणजीच्या मंदिराच्या समोर राससबुत्रा नावाचा एक जो भाग आहे, त्याच्याजवळ गोपालजीच्या मंदिरात राहिले आणि मधुकरीद्वारा आपला जीवननिर्वाह करत राहिले आणि सेवा करत राहिले तिथे मंदिरामध्ये. त्याच्यानंतर काही दिवस ते गोविंद कुंड येथे जवळच पुछरी नावाचा जो भाग आहे, तिथे राहून ते नंतर भजन सेवा करत होते. म्हणजे त्याच्यानंतर त्यांचं नामसंकीर्तन, नामभजन ही सेवा किंवा ह्या प्रकारची साधना त्यांची होत राहिली. शेवटी अगदी ते काम्यवन येथे गेले आणि जीवनाच्या शेवटपर्यंत ते तिथेच राहून भजत करत राहिले. याच्यामध्ये कोणालाही संदेह नाही, की गुरु आज्ञा इतकी त्यांनी कडकपणे सांभाळली आणि त्याचं पालन केलं होतं, की ह्या महत्पुरुषेच्या सेवेने तुला सगळं प्राप्त होईल, असं जे सांगितलेलं होतं, त्याप्रमाणे त्यांना खरोखरीच राधाकृष्णांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं. आणि हे अभीष्टसिद्धीचं जे लक्षण आहे, की त्या लक्षणाने म्हणजे त्या दर्शनाने माणसामध्ये दैन्य भाव खूप येतो. म्हणजे परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपण किती यक्कश्चित आहोत, ह्याचा एक फारच मोठा जाणीव त्या व्यक्तीला होत असते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा दैन्यभाव म्हणजे सर्वांना सर्वाभूती परमेश्वर पाहून सर्वांना आदर देणे आणि मी यक्कश्चित आहे असं पाहणे, असा एक भाव निर्माण होत असतो. तर ते इतके बाबांचं जे हे दैन्यभावाचं आचरण होतं, आता त्याला दैन्यभाव असं हे म्हणतात. खरं तर हा विनय असतो, ह्याला विनय म्हणायला पाहिजे. पण तो आता हिंदीमध्ये त्यांचा दैन्यभाव हाच शब्द आहे. पण ते अत्यंत विनयी होते, असं आपण म्हणू. तर ते इतके विनयी होते, की जेव्हा ते रस्त्याने चालत, तेव्हा ते आपल्या डाव्या खांद्यावरती एक 8-10 किलोची अशी रजई घेत आणि त्या रजईचं एक मोठं टोक रस्त्यावरती पाठीमागं आपल्या रस्त्यावरनं घसरत आपल्या मागं येई अशा पद्धतीने ती डाव्या खांद्यावरती ते पासोडी ते ठेवत असत. आणि त्याच्यामुळे झाडू लावत जसं एखादा माणूस जाईल तसं ते जेव्हा चालत त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ती लोळणारी जी रजई होती ती सगळी त्यांच्या पायावरच्या निशाणांवरनं घसरत जात असे आणि पायाची निशाणी पुसली जात असे. त्यांचा उद्देश असा होता, की आपले चरणचिन्ह पृथ्वीवरती राहू नयेत आणि कुणीही आपली चरणधुली घेऊ नये. आणि होतं असं, की इथपर्यंत त्यांचं महात्म्य किंवा त्यांचा जो महिमा होता, तो लोकांना कळलेला होता
आणि लोकांना असं वाटत असे, की आपल्यामध्ये जो अहंकार आहे, तो कमी व्हावा आणि आपल्यामध्ये त्यांच्यासारखी लीनता यावी ह्याच्यासाठी त्यांची चरणधुली आपण मस्तकी लावावी. पण आपली चरणधुली दुसऱ्यांनी घेणं हे त्या विनयी महापुरुषाला कधीही मान्य नव्हतं आणि ती कुणाला मिळू नये म्हणून हा त्यांचा उपाय होता. आता समजा जर एखादा समोरून आला आणि तो आपल्याला नमस्कार करणार असं वाटलं, तर ते दुसऱ्या माणसांनी नमस्कार करायच्या आधीच जमिनीवरती साष्टांग दंडवत घालत असत आणि इतक्या वेळ ते तिथं पडून राहत, की त्यांना एकतर त्या समोरच्या माणसाने हाताला धरून उठवलं तरी पाहिजे आणि "बाबा नाही तुम्हाला नमस्कार करत मी, पण तुम्ही उठा" असं म्हटलं पाहिजे किंवा त्या माणसानी तिथून गेलं पाहिजे. मग तो माणूस अगदी पूर्ण आपल्याला दिसेनासा होईपर्यंत ते तसेच आडवे पडून राहत जमिनीवरती आणि मग पुन्हा उठून ते पुढे चालत राहत. अर्थात असा त्यांचा वागण्याचा परिपाठ सगळ्या लोकांना परिचयाचं झाल्यामुळं जे त्यांना ओळखतायत आणि जे तिथं त्या भागामध्ये कायम राहतायत, ते त्यांना नमस्कार करायच्या भानगडीत पडत नसत. कारण आपण नमस्कार करायला जाणं म्हणजे त्यांना त्रास देणं आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं. पण तरीसुद्धा एखादा जो नवा भक्त आलेला असेल या भागामध्ये आणि ज्याने त्यांच्याविषयी ऐकलेलं असेल, नुसतेच महिमा त्यांचा, पण त्यांना जर कळलं नसेल, की यांना नमस्कार करायचा नाही, हे नमस्कार केल्यावर असं वागतात. तर तो माणूस त्यांना नमस्कार करायला जाई आणि नवीन माणूस कोणी दिसला, की हे आधीच दंडवत घालून आडवे पडत असे. अशा प्रकारे इतकी टोकाची विनयशीलता म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्याला थोडंफार जर मिळालं, तरीसुद्धा आपल्याला इतका अहंकार होतो आणि आपण स्वतः मी कोण असं समजून लागतो. तर ती गोष्ट इथे या कथेतून आपल्याला फार शिकण्यासारखी आहे. हरी ओम.